जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। शांताई वृद्धाश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। पोलीस अधिकारी कैलासे यांच्या हस्ते ध्वजारोहण। नेताजी चौक परिसरातील शांताई वृद्धाश्रमात 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी पोलीस अधिकारी कैलासे साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला। तिरंग्याला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी वृद्धाश्रमाच्या संचालिका मनीषाताई सूर्यकांत झेंडे यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव केला। निराधार वृद्धांना मायेची सावली देण्याचे जे पवित्र कार्य मनीषाताई या आश्रमाच्या माध्यमातून करत आहेत ते समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रमिका महिला मंडळामार्फत जे कार्य चालतं शांताई वृद्धाश्रम एक उल्लेखनीय कार्य केलं जातं यांच्या मार्फतीने। त्याबरोबरच लहान मुलं आणि जे निराधार वृद्ध महिला आहेत त्यांना एकत्र आणून एक कुटुंबासारखं त्यांनी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक उल्लेखनीय काम केलेलं आहे। त्याबरोबरच प्रजासत्ताक दिनानिमित्त मला ह्या ठिकाणी उपक्रमासाठी बोलवल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो। कोई मजाक का काम नहीं रहता है। आज घर में आदमी 2 आदमी नहीं पाल सकते हैं, 1 आदमी नहीं पाल सकते हैं। ये 15-15 महिलाएं और 20-25 बच्चे जो पालती है, ये सराहनीय काम है। ही जी खऱ्या अर्थानं समाजसेवा आहे, ही समाजसेवा केली अनेक आमच्यासारखे लोक जे समाजसेवा करण्याची बहुतेक वेळा देखाऊ असते, पण ही देखाऊ नाही, खऱ्या अर्थाने। आता मी आजच्या तारखेला निश्चय केलेला आहे आणि त्यांना जे पण काय असेल तर त्यांनी सांगावा। याच्यानंतर जे कार्यक्रम होतील किंवा वृद्धाश्रम काही मदत लागेल तर मी ते द्यायला तयार आहे। लेकिन सरकार के पास हम ये संदेश देना चाहते हैं कि ऐसे जो अच्छा सामाजिक कार्य करते हैं, जो अच्छी NGO से वहाँ पर निधियाँ पहुँचाइए, आपको 1-1 रुपये का हिसाब मिलेगा। की सुरुवातीपासूनच धडाडीची कामगिरी राहिलेली आहे। त्यांनी महिलांसाठी कुठे अडचण आली, पोलिसांमध्ये कंप्लेंट झालेली आहे किंवा लहान मुलांसाठी काय प्रॉब्लेम आला त्यासाठी नेहमीच पुढे असतात। त्यांना कधीही फोन करा, रात्री 11 वाजता 12 वाजता। आता तर शांताई वृद्धाश्रम आपल्याला दिसतंय, पण सुरुवातीपासून त्या याच्यामध्ये आहे। 2007 सालापासून मी काम करते या क्षेत्रामध्ये। सोशल कामाची पहिल्यापासूनच आवड होती, वडिलांकडूनच तो वारसा घेऊनच मी मोठी झाली आहे आणि त्याच्यानंतर असं वाटलं की नाही आपण मुलांसाठी काम करायला हवं आणि मुलांसाठी आम्ही काम करत गेलो। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यासाठी ट्रायबल असू दे, कुठलंही एकही डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचं राहिलेलं नसेल की त्यांच्यासोबत मी काम केलेलं नाही आणि एकही घटक असा नाहीये की त्या घटकापर्यंत मी पोहोचलेली नाहीये। प्रत्येक घटका वंचित, दुर्लक्षित असे घटक असतील त्या सगळ्यांपर्यंत आपण काम करतोय श्रमिका महिला मंडळ संस्था। आणि आज ह्याची गरज यासाठी पडली की ज्यावेळेस शेल्टर होम सुरू केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की मुलांना सुद्धा आजी आजोबांचं प्रेमाची गरज आहे आणि त्याचबरोबर अशा काही लोकांच्याकडून मला सांगण्यात आले की मॅडम आम्हाला म्हणजे तुम्ही मुलांसाठी काम करताय तर आमच्यासाठी काम करावं, सिनियर सिटीजन साठी। अशा अनेक NGO आहेत की काम करतायत, बरेच आश्रम आहेत, पण त्यांची फी खूप आहे, 12,000 15,000 अशा पद्धतीची फी घेतली जाते आणि बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू आहेत त्या अडचणींचे सुद्धा। त्या दृष्टिकोनातून पण आपण त्यांच्याकडे बघतोय की फक्त मुलांनी अगदीच टाकूनच दिलंय असे पण नाही आहेत, काही भाग वेगळे पण आहेत। विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। ज्यावेळेस आपण यांच्यासोबत काम करतोय, आम्ही राहतोय त्यांच्यासोबत, बघतोय, त्यावेळेस असं लक्षात येतं की मानसिक दृष्ट्या आज याची आश्रमची खूप गरज आहे आणि सगळ्यांना परवडेल, सगळ्यांना आपलंसं वाटेल, अगदी कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये जसं म्हणतो ना त्या पद्धतीचं सर्व सुख सोयी सुविधा कौटुंबिक अशा वातावरणातलं आपण एक दुसरं घर ह्या सगळ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे असं मी म्हणेन तुम्हाला। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।